वेलकम वेलकम स्टुडंट्स. आज आपण अगोदर पहिले 10 मिनिटं क्विज खेळणार आहोत आणि यानंतर ज्या प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत परीक्षेला आलेल्या होत्या त्यातील काही संभाव्य गणित आज आपण पाहणार आहोत. आपला जवळपास 50% पेक्षा जास्त अभ्यासक्रम झालेला आहे. तेव्हा तयार आहात सगळे क्विज खेळण्यासाठी? हो. हो. आता माईक सगळ्यांचे बंद करायचे आहेत आणि ज्याचं नाव घेईल त्यानेच त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. कुणी म्हणायचं नाही मी सांगतो म्हणून हा. आरती, तनिष्का, देवराज, प्रथमेश, आर्या, सृष्टी, 9 जण आहेत. सानिका, प्रथमेश नरसाळे. ओके. आर यू रेडी? मी घेऊन जातो तुम्हाला पॉवर प्रेझेंटेशन कडे. आता गप्प तास सुरू झाला. आवाज हा माईक बंद करा. कोणाचा माईक चालू आहे? आर्या तुझं चालू आहे का? तर बंद आहे माझा. हा, मला समजल कोणाचा माईक चालू आहे ते. ओके. आणि आता स्क्रीन शेअर करत आहे. अरे आवाज आता काय लिहिलंय म्हणजे मला आवाज कळन. ते ना स्क्रीनवर आलेलं. हा, स्क्रीनवर काय लिहिलंय? नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर हा NMS 2025. हा, खाली खाली काय लिहिलंय आर्या? अरे 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 अरे. याचा अर्थ इंग्रजी वाचता येत नाही मग? हा KBC. हा हा, पुढं केबीसी टाईप क्वीज. ओके. काय ओके. लिहिलंय? हा, काय लिहिलंय वाच परत आता. अरे आर्या काय लिहिलंय? के के हा, टिका KBC टिक पिक केबीसी टाईप क्वीज. क्वीज क्विक. क्वीज म्हणजे प्रश्न उत्तरे. ओके. असं का होतंय सर? थांबा थांबा 1 मिनिट 1 मिनिट. प्रश्न पहिला तुमच्यासाठी आहे हा. खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? ऑप्शन ए 2/5, ऑप्शन बी वर्गमुळात 100, ऑप्शन सी 4.544 त्याच्या डोक्यावर बार आणि ऑप्शन डी वर्गमुळात 11. आणि आता मी नाव घेतोय पहिल्यांदा सृष्टीचं. ऑप्शन सांगायचं कोणतं आहे? सृष्टी नरसाळे. आप चला, सृष्टीचा चान्स संपला. नंबर 2, नंबर 2 फणसे, आरती फणसे. आरतीचा चान्स संपला. पुढे नंबर 3, 12 जण आहेत बाबा. आरती संपला. गायत्री. आपलं गायत्री म्हणतो ती गौरी. तीन.
ऑप्शन ऑप्शन ए बी सी डी. सी. ऑप्शन सी. ओके. चला. गौरी बंद कर. यानंतर पुढे विचारतो मी. देवराज. ऑप्शन डी. बर यानंतर शलाखा. ऑप्शन डी. ऑप्शन डी. आणि आता शेवटचा एक प्रश्न कोणाला विचारू आता. सृष्टीने माईकच चालू केला नाही, तिला मला वाटतं उत्तर येत नसावं. सिमरन सिमरन सर सिमरन. डी. ऑप्शन डी. सर डी. बर डी ऑप्शन. आता बस. आता आपण डी को लॉक किया जाए. मला वाटतं अगोदर गौरीने पर्याय सी सांगितला. कॉम्प्युटर सी को लॉक किया जाए. चुकलेला आहे. 4.5447 ही परिमेय संख्या आहे. डोक्यावर बार आहे म्हणजे त्या दशांश अपूर्णांकाची काय झालं, अखंड आवर्ती झालेली आहे. आणि 2/5 ही बी परिमेय संख्या आहे. वर्गमुळात 100 म्हणजे 10 ही बी परिमेय संख्या आहे. आणि डी हे ऑप्शन बरोबर आलेलं आहे. गौरी, प्रश्न दुसरा. ए घन अधिक एक चे अवयव कोणते. बारकाने बारकाने आधी निरीक्षण करा. कुणीही मी सांगतो म्हणू नका. मी नाव घेणार आहे. ए घन अधिक एक चे अवयव कोणते. ऑप्शन ए पहिल्या कंसामध्ये ए अधिक एक, दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए अधिक एक. ऑप्शन बी आहे पहिल्या कंसात ए अधिक एक गुणिले दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए अधिक एक. ऑप्शन सी आहे पहिल्या कंसात ए अधिक एक आणि दुसऱ्या कंसात ए वजा एक. आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. आणि पहिला प्रश्न विचारणार आहे पुन्हा एकदा आर्या. ए. ऑप्शन ए. चला माईक बंद. प्रश्न दुसरा विचारणार आहे शलाखा. यापैकी नाही. डी. डी. ओके. प्रश्न तिसरा विचारणार आहे सार्थक. सार्थकचं उत्तर आलेलं नाही. आता विचारतो तनिष्का. तनिष्का आवाज येतो का तनिष्का तुम्हाला. उत्तर सांगायचंय फक्त ए बी सी डी स्वरूपात, फाशीची शिक्षा नाही. सी. ऑप्शन सी. ओके. यानंतर आता विचारतो गौरी. बी. ऑप्शन बी. यानंतर विचारतो आता लास्ट देवराज. देवराज आहे का. सर ऑप्शन ऑप्शन बी. कॉम्प्युटर अगोदर शलाखाचं उत्तर लॉक किया जाए. डी. गलत. शलाखा गलत. यानंतर सी पर्याय दिला होता तनिष्का, लॉक किया जाए. ये भी गलत. यानंतर ऑप्शन बी को लॉक किया जाए. दोन घनांच्या बेरजेचे अवयव. बरोबर उत्तर सांगितलंय. प्रश्न तिसरा. पहिल्या कंसात यम वजा 5 गुणिले दुसऱ्या कंसात यम वजा 1 चे अवयव कोणते. आणि ऑप्शन ए आहे यम वर्ग अधिक 6m वजा 5. ऑप्शन बी आहे
यम वर्ग वजा 6m वजा 5. आणि ऑप्शन सी आहे यम वर्ग वजा 6m अधिक 5. आणि ऑप्शन डी आहे यम वर्ग वजा 5m अधिक 5. आणि पहिला प्रश्न विचारणार आहे मी आता तनिष्का गरड. सर 2 मिनिट थांबा ना. कशाला थांबायचं आता? बरं बरं ठीक आहे. आपण सगळ्यांसाठी फक्त घड्याळाची टिकटिक आहे तोपर्यंत थांबणार हा? घडी टिक टिक. तनिष्का वेळ संपलेली आहे. कमान तनिष्का तुझा चान्स संपला. यानंतर विचारतो गौरी. सी. ऑप्शन सी. यानंतर विचारतो सृष्टी. सी. ध्यान से खेलिए. अगर आप गलत आंसर बता दिया तो आपका 1 मार्क माइनस में चला जाएगा. यानंतर विचारतो आता मी शलाखा. डी. 4 नंबरचा ना? हा. ओके. यानंतर विचारतो आता आर्या. आर्याचं ऑप्शन आलेलं नाही. परत सर विचारतो सी माझा माहित पण होता. बरं आता विचारतो तनिष्का. डी. हा डी. बर ओके. आणि आता लास्टला विचारतो पुन्हा एकदा देवराज. सी. ऑप्शन सी. अरे मित्रांनो, पहिल्या पदाचा वर्ग यम वर्ग आला. दुसऱ्या पदांची बेरीज -5 आणि -1 -6 त्याला गुणले पहिले पद -6m आणि दुसऱ्या पदांचा ऋण ऋणचा गुणाकार आला धन. ऑप्शन सी को लॉक किया जाए. चला लास्ट क्वेश्चन. सर आम्हाला शिकवलंच नाही हे. तू सांगायचंच नाही. कसं करायचंय आम्हाला? मला बी शिकवलं नाही. इथं गौरी आहे, सृष्टी आहे, शलाका आहे, देवराज आहे. बा सर आम्हाला शिकवलंच नाही. तेवढं गौरी ते आपलं गौरी म्हणतो ते आर्या तेवढं बरं लक्षात येतं जे शिकवलं नाही ते. जे शिकवलं त्याच्यावर नाही लवकर उत्तर देत. हा आता पुढचा प्रश्न तुलाच विचारणार आहे आर्या. पुढचा हा सर. प्रश्न तुलाच विचारणार आहे. जे शिकवलंय ना त्याच्यावरच विचारणार आहे आता पुढचा प्रश्न. चला तर थोडी होती. फणसे आहे का तर फणसे? आहे. हा तुला माहिती आहे ना? हो. ओके. परत एकदा घडी सुरू किया जाए. घड्याळ संपायच्या आत कोणाचं उत्तर येते बघू आपण. सर सी. ऑप्शन सी को लॉक किया जाए. ओके. ऑप्शन सर ए. ऑप्शन ए. ए कुणी सांगितलं? मी शलाका. शलाका ए म्हणते. बर गौरी. माझं सी. बर सी कोणाचा आहे?
ऑप्शन सी कोण सर म्हणते? सर देवराजचा देवराज किती? ए ऑप्शन ए. सी कोणी उत्तर सांगितलंय? सर माझं घ्यायचंय. नाही नाही, सी कुणीतरी सांगितलेलं आहे. मी सी ला लॉक करणार आहे. सर आर्या. आणि हे गणित आहे व्यस्त चलनाचे. व्यस्त चलनात काय स्थिर असतं रे बाबांनो? गुणाकार गुणाकार स्थिर असतो. मग आता यम यम गुणिले एन चा वर्ग बरोबर के, म्हणजेच एन ची किंमत 5, 5 चा वर्ग आला 25, 25 ला गुणिले 4 100, आणि ऑप्शन ए हे बरोबर आहे. आणि आता घेऊन जातो मी तुम्हाला थेट प्रश्नपत्रिकेकडे. आता पहिलं उत्तर देणार आहे आपल्याला आर्या. बर का आर्या? हा सर देते. हा, आर्या देते आपल्याला. चला आर्या, 76 नंबरचं गणित दिसतंय का तुला? खालीलपैकी कोणती संख्या फक्त अपरिमेय संख्या फक्त आहे? आता पहिलं उत्तर मी आर्याला विचारणार आहे याच्यातलं आता. सर कोणता प्रश्न आहे? शाबास शाबास, मला माहिती नाचता येईना अंगण वाकडी. सर चला अपरिमेय ना सर 3 मला नंबर. 3 नंबर. हा आर्या 3 नंबर. हा आर्या 3 नंबर का बरोबर? हा सर. बर आर्या, जे शिकवले ते बारकाईने वाचत नाहीस, समजून घेत नाही. फक्त जे शिकवलं नाही ना ते लगेच म्हणते हे शिकवलं नाही सर. तिकडे पलीकडे खाली करते, खाली तिथे ठेवून दे. हा चला, आर्याचा चान्स संपला. 2 नंबर चान्स देतो मी आता परत शाला खाला. सर दुसरं. पर्याय दुसरं, ओके. यानंतर 3 नंबर संधी देतो गौरीला. 3. ऑप्शन 3, ओके. हो आणि 4 नंबरचा ऑप्शन देतो आता. म्हणजे चौथा प्रश्न विचारतो सृष्टीला. 4. 4 आणि शेवट विचारतो देवराज. 4. बरोबर, 4 हे ऑप्शन बरोबर आहे. कुठे गेली ग आर्या? आर्या, अरे आता तू 3 का ऑप्शन सांगितलं? 8चं घनमूळ किती? 8चं घनमूळ किती सांगा आर्या? 8चं घनमूळ 64. 8चं घनमूळ 64. नाही सर. सर अरे 2. पण ऐका, नीट ऐका, 4/5 ही कसली संख्या झाली? परिमेय. 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 23/99 कसली झाली? परिमेय. आणि घनमुळात 8 म्हणजे 2 ही कसली संख्या झाली? परिमेय. मग याचा अर्थ 4 नंबरचं उत्तर हे बरोबर अचूक दिलेलं आहे. अपरिमेय संख्या. बघा, हे प्रश्न गेल्या 2 वर्षापूर्वीची प्रश्नपत्रिका आहे. आणि आता 77 जाऊ द्या, जरा वेळ ठेवू आपण. 78 नंबरचं गणित. आता पेन हातात घ्या. एफ हे पर्याय डी. क्रमांक 3. पर्याय क्रमांक 2. 3. पर्याय क्रमांक 3. बोला. सर 3च. 3च. सर 3च. सर 3. शुअर? सर Yes. 3च. यस. ओके. पर्याय 3. देवराज किती आहे रे पर्याय? सर 3. बर, सर आता आपण 3च आहे. आता चेक करू आपण. हा, हो एफ हे डी च्या वर्गाच्या व्यस्त चलनात म्हणून चलनात आहे. सर पर्याय पहिल्या क्रमांक 2. चलाला दुसरे चल. आता कोणी बोलू नका.
आता कुणी बोलू नका. व्यस्त चलनात गुणाकार स्थिर असतो. एफ ची किंमत आणि डी ची किंमत 16. दिलेली आहे. आता मी त्या जागेवर 16. किंमत टाकतो. एफ च्या जागेवर लिहिले 16 16. गुणिले डी च्या जागेवर लिहिले 4 4. आणि 4 चा वर्ग बरोबर की. म्हणून 16 गुणिले 4 चा वर्ग आला 16 16. बरोबर की. 16 चा वर्ग आला 256. हा काय मिळाला 56. मला? तर स्थिरांक. हो. आणि स्थिरांक. स्थिरांक मिळाला. हे उत्तर नाही आपलं. हे उत्तर स्थिरांक. नाही. आता चलनाचं समीकरण एफ गुणिले डी चा वर्ग बरोबर के आणि के ची किंमत आली आपल्याला 256. 256. याला काय म्हणायचं? चलनाचं समीकरण. आता आपल्याला काय बरोबर. काढायचंय? डी ची किंमत दिली आपल्याला. हो. F ची एफ किंमत काढायची. एफ गुणिले F ची डी ची किंमत किंमत काढायची. 1.6 दिली आणि हो. त्याचा वर्ग बरोबर 256. 56. 56. आता एफ गुणिले 16चा वर्ग तेवढाच येतो 256 येतो. पण 56. दशांश चिन्ह किती घर येईन? 2 2. घर. 1. 2. 2 घर येईन. 2 घर एक नाही. आणि एफ ला 2.56 गुणिले आहेत. इकडं आले तर ह्या 256 ला काय झाले? भागिले झाले. भागिले. 2.56 म्हणजेच खालचे दशांश चिन्ह 2 घर काढले तर वर मला 256च्या पुढे किती द्यावं लागेल? 02. 20. किती द्यावं लागतील? डबल शून्य. मग आता 256 आहे का 256, 256 आहे का 256. 56. पहिला पर्याय. तर पहिला पर्याय. कोणाचाच आला नाही. कस सर काय? आम्ही एकच शून्य. कस एक ऑनलाईन तरी फार होतं. ऑनलाईनला जरा डोळ्याला त्रास होतोय का दिसायला? मग काय? नाही. नाही सर. कुणीतरी म्हणते बा मग काय. सर गौरी. मी जाऊ काहीच दे. नाही चला गप्प म्हणलं. चला पुढे 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 चला. आणि आता हे गणित तुमच्यासाठी शेवट बरं का हे. हो. पाच लास्ट. संपणार आहे का सर? हा नाही हे नको हे नको हे नको. सर सोडतो ना. बरं सोडवा. लय आती ना. चला हे सोडवा. चला ठीक आहे ठीक आहे. आता हे गणित तर सोपंच आहे बरं का. पण मुद्दाम म्हणलो नका सोडू. पण सोडवा. मी सगळं डिटेल विचारीन बरं का आता. 2x वर. गणित दिसतंय का आर्या तुला आता? हो. आर्याला आधी आता विचारावं मला लागतं. आर्याला आधी विचारावं लागतं कारण ती म्हणते हे शिकवलंच नाही. सर आम्हाला शिकवलं नव्हतं का नाही ते. बरं हे शिकवलेलं. बरं हे शिकवलंय सर का? मी काय नाही सर. हा. हे शिकवलंय ना आता? हो. हम्म. हो. गणित लिहून घ्या बरं सगळ्यांनी अगदी वहीवर. मी गणित सांगतो व्यवस्थित लिहून घ्या. 2x वर्ग वजा 32 छेद x वर्ग अधिक x वजा 20 गुणिले x वर्ग अधिक 2x वजा 15 छेद x वर्ग अधिक x वजा 12 बरोबर किती? आता कुणीही बोलणार नाही. मी प्रश्न विचारणार आहे नंतर शेवटला. आता मी स्क्रीन बाजूला काढून घेणार आहे. कुणी म्हणू नका सर गणित दिसत नाही. गणित लिहून तर घेतलं नाही का दिसत. आर्या? हो. मी परत एकदा सांगतो. 2x वर्ग वजा 32 भागिले x वर्ग अधिक x वजा 20 गुणिले x वर्ग अधिक 2x वजा 15 भागिले x वर्ग अधिक x वजा 12 बरोबर किती? आणि आता कुणी म्हणायचं नाही मला दिसत नाही पर्याय. मी बंद केलाय. मला बघू द्यात आता.
सिमरन पठाण, प्रथमेश नरसाळे, शलाखा, देवराज, कृष्णा, सृष्टी. कृष्णा आहे रे, कृष्णा होले. मी तुला प्रश्न विचारणार आहे आता. कृष्णा, हो. मी फक्त प्रश्न विचारणार आहे. गणित दाखवतो मी परत एकदा. कृष्णा, तुझा माईक चालू कर बरं एकदा. याला. कृष्णा, कृष्णा. हा, ओके. त्याच्यानंतर मी माईक चालू करायला लावतो. सृष्टी, तुझा पण माईक चालू कर. केला. ओके. आणि सिमरन पठाण, ज्याचं झालंय त्यांनी माईक चालू करून सांगा झालं आहे म्हणून. तर झालंय. देवराज, झालं का? हो. वा 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 वा. फक्त उत्तर सांगू नको आता. एक नंबरला देवराज म्हणतोय माझं उत्तर झालेलं आहे. 2 नंबर. इतका वेळ लागायला नाही पाहिजे गौरी, सृष्टी. हे तोंडी गणित येतं. चला, वेळ वाय ऑनलाईनचं जास्त नको बरं का. आपल्याला शेवटचंच पाहिजे हे गणित. बरं, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आपण काय करू? आ, आर्या. आर्याचा माईक मी बंद केलाय. आर्या कुठे गेली? हा, कर आर्या माईक चालू आता. केला का? हा. फणसे, फणसे, तुझा बी माईक चालू कर. केला. केला का? देवराज, तुझा माईक हो. चालूच आहे ना? हा, हो. चालूच आहे. गायत्री, तुझा? गायत्री म्हणजे गौरी. गौरी. तर गायत्री का नाव ठेवलंय तिचं? ते चुकून चुकून माझ्याकडून हे होते ते. सिमरन, चालू कर गौरीच्या ऐवजी सिमरन. गायत्री. माईक चालू करा सगळ्यांनी. शलाखा, गौरी, प्रथमेश, सिमरन, तनिष्का, गायत्री, गौरी. केला का चालू गौरी? केला. हा, सिमरन, तुझा माईक चालू कर. सृष्टी, तुझा माईक चालू कर. हा, ओके. राहिलेले सिमरन आणि तनिष्काच माईक चालू करा. चला, आता उत्तर नाही सांगायचं मला. मी एकेकाला विचारणार आहे. पहिला प्रश्न विचारतो आता. आर्या, तुला. काय? आर्या, हा.
इथं ज्याच्यावर टिक मार्क केली ते गणित वाच तेवढंच. एक्स चा वर्ग अधिक 2x वजा 15 बास भागिले एक्स चा बास 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 टिक मार्क केली तेवढंच वाचायचं. एक्स वर्ग हा अधिक 2x वजा 15. सांग बरं आर्या, गुणाकार किती आला पाहिजेत आणि बेरीज किती आली पाहिजेत? गुणाकार 15 आला पाहिजे, बेरीज 2x आली पाहिजे. याचा अर्थ तुला डोळे संध्याकाळचे कमी दिसतात, बरोबर? याचा अर्थ तुला संध्याकाळी मोबाईलवर कमी दिसतंय. सृष्टी सांग रे सृष्टी, गुणाकार किती आणि बेरीज किती? सर गुणाकार -15 आणि बेरीज +2. कळालं का आर्या? तर कळलं. ओके. आता तर चिन्हाचं चिन्हात नाही असं अंदाजे उत्तर नाही द्यायचं कधीच. गुणाकार आला पाहिजे -15 आणि बेरीज +2 आणि एक्स वर्ग अधिक 2x वजा 15. आता आर्या तू सांग बरं, दोन संख्या कोणत्या? काय त्याचं ज्यां का? ज्यांचा गुणाकार -15 आहे आणि त्याच दोन संख्यांची बेरीज 2 आहे, त्या संख्या कोणत्या? लवकर लवकर. सर मी आता सांगू का? थांब 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 सर मी आर्या. सांगू? आर्या सांगते, आर्या म्हणते ना. तर मला नाही येत. आर्याला येत नाही, आर्याला नाही येत. तर नाही. हा चला. सर आ- सांगू का मी? हा फणसे सांग. 5 + 5 + 3. बरोबर. चुकलं. नाही नाही बरोबर आहे. एक्स अधिक हा. x अधिक 5 आणि x वजा 3 हे बरोबर आहे. बघा मी याचे अवयव पाडले. चला आता खालच्या छेदाचे अवयव पाडू आपण. ह्या एक्स वर्ग अधिक x वजा 12 गौरी. आ एक्स वर्ग एक्स अधिक वर्ग. x वजा 12 याचे दोन संख्या कोणत्या? ती 2 कंस सांगू का डायरेक्ट? मला संख्या सांग फक्त डायरेक्ट. अधिक अधिक 4 आणि -3. हा मग हे काय असंच लिहायचं डायरेक्ट. x अधिक 4 आणि x वजा 3 बरोबर आहे संख्या. चला देवराज, हा. तुझं उत्तर सांग डायरेक्ट. पर्याय, x+5. पर्याय क्रमांक. पर्याय सांगू का? हा पर्याय. 1. पर्याय पर्याय क्रमांक 1. बरोबर. हा. अजून कोणाचं उत्तर आलं सांगा. ते पहिलं सुटाणं ना. पहिलं सुटाना मी तेच सांगतो. हे सुटलं का खालचं एक्स वर्ग अधिक x वजा 20? हा त्याला ते काय का सुटलं. त्याला का शाला का हो सर. अशा संख्या सांगायच्या ज्यांचा गुणाकार -20 आहे आणि बेरीज +1 आहे. नाही येत. देवराज सांग. तर मी पण सांगते. x+5. x अधिक 5 आणि x+4. x वजा 4. चला आणि आता राहिला प्रश्न एवढाच. देवराज काय केलं रे याला? कॉमन काढला. 2 2. कॉमन काढला. कंसात काय राहिलं? x² X - वर्ग 16. -16 आणि परत याचे अवयव काय पडले? x+4 x+4. व्हेरी गुड. 2 वर्गांच्या वजाबाकीच्या अवयव मांडतो मी आता इथं. 2 कंसात x+4 आणि x वजा 4. झाले का अवयव सगळ्यांचे पाडून? हो. हो. आता x अधिक 4 ला खालचा छेदाचा गेला, भागाकार 1 आला. यानंतर x अधिक 5 छेदस्थानी अंशस्थानी भागाकार 1 आला. x वजा 4 ला x वजा 4 कंस गेला, भागाकार 1 आला. x वजा 3 ला x वजा 3 भागाकार 1 आला. आणि अभिनंदन होते देवराजचं. व्हेरी गुड.
व्हेरी गुड. बाकीच्यांना मला वाटतं 3 सुटलं असेल, पण एवढंच अडकलं त्यांना आहे ना. नाही सर, थांबा मग सांगते हा. हा ती पण पहिल्यांदा काढली केलं तर बरोबर आलं. हा सर. हा बोला. कॉमन पण काढलेला 2 परत 1 स्वर्ग वजा 16 पण आलत. बर मग. त्याच्या पुढे डोकं झालं ना. अरे डोकं चालायला काय लागतंय मला सांगा ना, डोकं आपटायचं ना ह्याच्यावर. सर, त्या दोन याच्यावर जर वजा ह्या सर मग. कंसावर डोकं आपटलं असतं ना, तर त्या कंसाने उत्तर दिलं असतं, अरे बाबा कशाला आपटतो विनाकारण, 2 वर्गांच्या वजाबाकीचे अवयव आहेत, मी सांगतो उत्तर. तुम्ही आपटलंच नाही डोकं. हा आपटलं का डोकं मला सांगा बरं. चला बघा किती सोपे प्रश्न असतात आणि आपण त्यातून काय शिकलं पाहिजेत मित्रांनो. आता आपण जाऊयात जाऊयात जाऊयात. थांबा बरं का. 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट, आता याच्यात आपल्याला झालेला नाही भाग अजून. हा झालेला नाही आणि वेळ फक्त आपल्याकडं 2च मिनिटं राहिलेत, तरी सुद्धा एक गणित तुम्हाला दाखवतो. हा आता 74 नंबरचं गणित बहुतेक दिसलं असेल सगळ्यांना. बघू फास्ट उत्तर कोणाचं हो. येते आता. हो. सगळ्यात फास्ट उत्तर कोण देते. किती सेकंदात द्यायचंय. 30 सेकंदात. आलं उत्तर. कोणाचं आलं. गौरी. गौरी. 1 नंबर गौरी. चला अजून कोण देते बघू. हा सर. उत्तर सांगू नका. सर आलं. सर देवराज. देवराज. सर आलं उत्तर. देवराज म्हणतोय आले, गौरी म्हणते आले. सर झालं. देवराज, गौरी, अजून कोण आहे. शलाका. सृष्टी. आलं सृष्टी. सर उत्तर. अजून आर्या. 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 आर्या या पार. आर्या. आधी वा आर्याचं वा. आधी आर्याचं उत्तर ऐकू. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर. आर्या सांग. माझं का? एक हा नंबर. आर्या म्हणते 1 नंबर. बरोबर आहे का आर्या. हा. चुकलं. सर थांबा थांबा. थांबा थांबा. आर्या लगेच म्हणे नाही सर, नाही 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 नाही, थांबा थांबा म्हणे लगेच. चला आर्याचा नाही सर, चान्स बरोबर संपला. आहे, तेच आहे. आर्या बरोबर आहे ना. चला शलाका तुझं उत्तर सांग. तिसरं. 3रं. शलाका. आणि आता गौरी तुझं उत्तर सांग. 2 नंबर. 2 नंबर. देवराज तुझं उत्तर सांग. 2 नंबर. 2 नंबर. आणि मित्रांनो 2 नंबर हे उत्तर अगदी बरोबर आहे. 9तून 7 गेले, 2 राहिले, +2 राहिले, त्याला गुणले एक्स केला आणि ऋण धनाचा गुणाकार -63. याला कशाला आपलं आर्या शाला का याला पियानाची सुद्धा गरज आहे का मला सांग बरं. नाही. नाही. सरळ सरळ गणित आहे. 9 × 7 = 63 -63 सगळीकडे 2 ठिकाणी, 3 ठिकाणी -63 आहे. हो. 3 ठिकाणी बरोबर आहे का नाही. चला आपला तास संपलेला आहे. Embedded, 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 embedded.